वर्षांपासून देवळी नदीवरील पूल उपेक्षित होता, त्याला आता शासनाकडून मान्यता मिळून 3 कोटी रुपयांचा पूल मंजूर झाल्यानंतर देखील ठेकेदारांकडून गेल्या 2 महिन्यांपासून संथ गतीने काम सुरू आहे। पिपळा केवळराम ते तिष्टी बुद्रुक या परिसरातील मुख्य रस्ता जोडणारा हा देवळी नदीवरील पूल मुख्य दुवा असून ठेकेदाराच्या कासोगतीच्या काम पाहता मे महिन्यात पूल जर पूर्णत्वास झाला नाही तर दोन्ही गावचा संपर्क तर तुटेलच आणि शेतकरी 250 हेक्टर शेती पेरण्यापासून वंचित राहील याची जबाबदारी प्रशासन घेतील की ठेकेदार या विचारानं शेतकरी वर्ग गोंधळून गेला असून देवळी नदीवरील पुलाचं बांधकाम लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावं अशी विनंती परिसरातील शेतकरी आणि आवागमन करणाऱ्या जनतेनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे। मी माजी ग्रामपंचायत पिपळा केवळराम येथील सदस्य असून आज ह्या पुला देवळी रेठी येथील काम सुरू झालेले आहे पुलाचे, परंतु येथील काम कित्येक दिवसापासून कमीत कमी 1 ते 2 महिन्यापासून रखडलेले आहे। आता आमचं गाव म्हणजे हे तिष्टी आणि पिपळा केवळराम हे गाव दोन्ही गावांना जोडलेला हा रस्ता आहे, त्यामुळे ह्या दोन्ही गावाचा पुलाचं काम जर सुरू झालं नाही तर दोन्ही गावाचा संपर्क तुटेल और येथील पिपळा केवळराम येथील असलेली शेती हे पडीत राहू शकते आणि तेथील शेतकऱ्यांवर उद्या चालून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून याकडे विशेष संबंधित खात्याने याकडे विशेष लक्ष देऊन या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी शेतकऱ्यांची आशा आहे। कारण की आज जर तेथील शेतकऱ्यांची जर शेती पडीत राहिली तर ते समोरच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून संबंधित खात्याने विभागाने याकडे विशेष लक्ष देऊन या पुलाचे काम कसे लवकरात लवकर करण्यात येईल याकडे लक्ष द्यावे। कारण का इथं मॅनवर कमी असल्यामुळे इथे पुलाचे काम काहीच होत नाही आणि आता ऐन पेरणीचा 1 महिना गेल्यानंतर पेरणीचा टाइम येतो, शेतकऱ्यांनी आपले शेतीला लागणारं खत पाणी न्यावं कसं। शेतीला जर पूर आला तर हा रस्ता कमीत कमी ह्या माती टाकलेल्या वाहून गेल्यानंतर इथून पूर्ण दोन्ही गावाचा संपर्क तुटेल व संपर्क तुटल्यामुळे खूप मोठं शेतीचं आणि दळणवळणाचं प्रश्न निर्माण होईल। म्हणून तिष्टी ते पिपळा केवळराम या गावाला जोडणारा हा एक पूल 3 करोड रुपयाचा मंजूर झालेला आहे। हा बजेटमधला पूल आहे। जवळपास या पुलाचं काम 3 महिन्यापूर्वी सुरू झालं, परंतु आज पावेतो याचा पायवा सुद्धा पूर्ण झालेला नाही 3 महिन्यात। पावसाळ्याला फक्त 1 महिना शिल्लक आहे। अशा परिस्थितीत 1 महिन्यात जर हा पूल जर पूर्ण झाला नाही तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होण्याची भीती या ठिकाणी दाखवल्या जात आहे। 50 हेक्टरच्या आराजी असणाऱ्या शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली पुरामुळे चालली जाईल आणि 200 हेक्टरची जमीन या नदीच्या पलीकडे पिपळा केवळराम वासी शेतकऱ्यांची आहे। ते शेतकरी पलीकडे जाऊ शकणार नाही। पर्यायाने या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होईल, ती आपली शेती पेरू शकणार नाही, जनावरं नदीच्या पलीकडे जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होईल। हा जो पूल ज्या कोणी ठेका घेतला असेल त्यांनी या पुलाचं काम 1 महिन्याच्या आत जर केलं तर हा संभाव्य धोका टळू शकतो, अन्यथा शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल। याला जबाबदार कोण असेल तर याला जबाबदार हा काम घेणारे ठेकेदार याला सर्वस्वी जबाबदार राहील। संबंधित इंजिनियर नाही का, संबंधित अभियंता किंवा याचं कार्यालय हे याला पूर्णतः जबाबदार राहील। पायव्यातून ती नदीला आडवी टाकलेली आहे, त्यामुळे पूर जर आला पावसाळा सुरू झाल्यानंतर पूर जर आला तर हे पाणी थोपल्या जाईल आणि आमच्या शेतामध्ये 50 ते 60 एकरामध्ये पाणी होईल। त्याच्यामुळे आमच्या शेतीचं नुकसान होईल आणि आजूबाजूला जे येणारे जाणारे बाजूला जे शेतकरी आहे त्यांचे सुद्धा येणे जाणे बंद जर झाले तर फार मोठं नुकसान होईल। गावाशी असून आमचा संबंध सर्वात जास्त पिपळा या गावाशी नाही आणि हे या पिपळा तिष्टी रोडला इथल्या या देवळीच्या नदीवर जे पुलाचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला याच्या समोर पावसाळ्यात खूप अडचण जाऊ शकते, कारण की अजूनही त्या पुलाचं काम काहीच चालू झालं, अजून पायवा सुद्धा झालेला नाही। त्याच्यामुळे पावसाळ्यात आम्ही खूप आणि आमचा संबंध सर्वात जास्त म्हणजे दवाखाना
व्यापारपेठ, रासायनिक खते कास्तकारांना, त्याच्यामुळे आम्हाला याची खूप तकलीफ जाणार आहे समोर. मला एक सांगा, आता हा पूल मे महिन्यापर्यंत कंप्लीट होतो म्हणे, त्यांचा कोण दिवाणजी का माणूस. समजा कंप्लीट झाला नाही आणि या बंधाऱ्याला जर पाणी अडलं पुराचं, तर किती शेतकऱ्यांचं नुकसान होईल? याच्यानंतर इकडचे या देवीच्या पलीकडचे जे कास्तकार लोक, त्यांचा सर्वच येणं जाणंच बंद होऊन जाते, काहीच होऊ शकत नाही, वावरं सुद्धा पेरू शकणार नाही. NTV न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सहदेव वैद्य, नरखेड, जिल्हा नागपूर.